या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मंत्री नितेश राणे यांची शिवसेना ठाकरे गटावर सडकून टीका। ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की का आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे, याचं स्पष्टीकरण यांनी द्यावं। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे। यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत। त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदूबाळासाठी आहे। याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं आणि नौटंकी बंद करावी। आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब यांच्यासाठी सक्षम आहेत। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री उत्तम काम करत आहेत। कोणी भ्रष्टाचार किंवा कायदा सुव्यवस्था खराब करत असेल तर देवा भाऊच सरकार त्याला शासन देईल। शरद पवार किंवा त्यांचा पक्ष काय भूमिका घेतोय हे सांगण्याचा अधिकार मला नाही। शरद पवारांचे काही उरलेसे सुरले कार्यकर्ते सोलापुरात असतील तर त्यांनाही शोधा आणि विचारा। ऑपरेशन टायगर, लायन, कोल्हा याबाबत दुपारी शिंदे साहेब सोलापुरात असणार आहेत, तुम्ही त्यांनाच विचारा। सोलापुरातील हिंदू समाज जागा झाला, त्यामुळे असंख्य हिंदुत्ववादी विचारांचे आमदार येथे निवडून आले। ज्या लोकांनी हिंदुत्ववादी सरकार निवडून आणलं, आम्हाला आमदार बनवलं, तिथे आम्ही पहिला पोहोचणार। ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं। कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येत आहे। आणि म्हणून तो काय शिवसैनिकांसाठी दौरा नाही आहे, पण त्यांच्या आदूबाळासाठी आहे। ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी। शक्यतो राज्यात महिला कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येतात। वैष्णवी हगवण्यांचा प्रकार सोलापुरात काल आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करतायत। प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत, जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे, त्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे। जालिंदर सुपेकर जे आहेत त्यांनी वकिलाकडे 500 कोटी रुपयांची मागणी केल्याचा एक आरोप। बघा, कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल, कोण कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल, राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल, हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो। शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे। आम्ही वारंवार जे बोलतोय, आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल। सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान, जो पहिला ड्राफ्ट जो आलेला, त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता। काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्याच नेते मंडळांना, मग काँग्रेसमधले असो अन्य राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येक जण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे। साहेब, ठाकरे गटाचे 5 खासदार शिंदेजींच्या संपर्कात आहेत। ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार का? आता ऑपरेशन टायगर, लायन, कोल्हे, आता ते काय, आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत, काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना। त्यांचे प्रश्न मला कशाला विचारता, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे। आज सोलापूरमध्ये दौऱ्यावरती आहात, काही दिवसांपूर्वी काही घटना घडली, धार्मिक तेढ कुठेतरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। बघा, आमच्या इकडचा हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे। सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वादी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणलेलं आहे, आमच्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आज मंत्रिपदापर्यंत पोहोचवलेलं आहे, असंख्य आमदार घडवलेले आहेत, त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे। पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही। राष्ट्रवादीचे
कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूरमध्ये असतील त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा. साहेब, खरं तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र मनसे जे आहे ती ताठर भूमिका घेताना पाहायला मिळते. मनसेचं म्हणणं आहे की शिवसेनेकडनं प्रस्ताव आल्याशिवाय पुढची भूमिका घेणार नाही. शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला, कसा केला, याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनवू शकतं. आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे, का संदीप देशपांडे सारखे, अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहेत? कारण का ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला, त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली. ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे, विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतोय. त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा ना. वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्री मधला नरक म्हणून. हा, वेगळं पुस्तक लिहू शकतात. संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक. नरक यातना. हा, म्हणून हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं. आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्याचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील. नाही, असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेलं नाही, कारण का त्यांच्या घरात काय चाललंय हे माझं बघण्याचे माझं काम नाही. त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही, म्हणून त्यांनी कुठलं पुस्तक वाचावं नाही वाचावं हा त्यांचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात मनसे पण ज्या राजसाहेबांच्या समर्थकांनी, राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा असंख्य त्यांच्या समर्थकांनी संजय राजाराम राऊतची गाडी जाळलेली, पलटी केलेली, त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत. त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.